जे आखाती देशांमध्ये मिडल ईस्टमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण जगावरती, संपूर्ण जगातील प्रत्येक देशांवरती हा परिणाम होत आहे। जरी एखादा देश डायरेक्टली या युद्धांमध्ये सहभागी नसेल तरी सुद्धा त्याची झळ ही प्रत्येक देशाला बसत आहे। आता सध्या आपण जर बघितलं, सगळ्यात पहिला फटका जो बसला तो म्हणजे रुपया कमजोर झाला। त्यानंतर स्टॉक मार्केट हे इतक्या मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केट पडलं की पूर्ण स्टॉक्स जे आहेत ते त्याच्या म्हणजे त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला तुटवडा दिसला। त्यानंतर जो परिणाम झालेला आहे तो म्हणजे गोल्डच्या रेटवरती। गोल्डचं सुद्धा जे किमती आहेत त्या खालीवर झालेल्या आहेत। आता जो परिणाम आहे तो डायरेक्ट आपल्याला आपल्या घराशी संबंधित किंवा आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित आता झालेला आहे। आता सध्या तुम्ही जर बघितलं तर गॅसचा सप्लाय जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे। म्हणजे हार्मोजच्या सामुद्रधुनीतून जे काही जहाज येत होते तर ते जहाजांचं जे स्थलांतरण आहे किंवा जे जहाजांची वाहतूक आहे ती थांबवली गेलेली आहे। त्यामुळे बाहेरील देशांमधनं जो इंधन पुरवठा भारताला होत होता तो सध्या थांबलेला आहे। त्यानंतर जे काही मालवाहू विमानं आहेत त्यांच्यावर सुद्धा बंदी टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या देशातला माल दुसऱ्या देशात जात नाही आणि दुसऱ्या देशातला माल आपल्या देशात येत नाही। आता याचा परिणाम काय होतो की आता जर बघितलं तर तुम्ही मुसलमान लोकांचे जे रोजे वगैरे आहेत ते आता चालू होणार आहेत आणि संपूर्ण मिडल ईस्टमध्ये सगळे मुस्लिम समाज असणारे लोक जे देश जे आहेत ते बहुतांश तिथं आहेत आणि त्या देशांमध्ये आपल्या इकडची केळी, फ्रूट्स वगैरे हे जात होतं, याची निर्यात होत होती। परंतु आता हे सगळं जहाज बंद आहे, त्यानंतर हार्मोनची सामुद्रधुनी बंद आहे, विमानं बंद आहेत। त्यामुळे हा जो माल आहे तो शेतकऱ्यांचा जो बाहेर देशात जाणारा माल होता, जो एक्सपोर्ट होणारा माल होता तर तो सध्या एक्सपोर्ट होत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान हे आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता दुसरी गोष्ट अशी आहे की काल बँगलोर हॉटेल असोसिएशननी एक स्टेटमेंट दिलं की कमर्शियल गॅस पुरवठा जो आहे तो अचानक बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे असा जर कमर्शियल गॅस पुरवठा बंद राहिला तर हॉटेल्स जे आहेत ते बंद करावे लागतील। पुणे, मुंबई ह्यासारखी जी मेट्रो जी शहरं आहेत या ठिकाणी सुद्धा अनेक खानावळींचा म्हणजे खानावळी बंद करावे लागतील असं त्यांचं म्हणणं आहे। आता गॅस पुरवठ्याचा विषय काय झालेला आहे की सरकारने सुद्धा जी 21 दिवसांचा टाइम स्पॅन असतो की एक गॅस बुक केल्याच्या नंतर 21 दिवसांनी तुम्ही दुसरा गॅस बुक करू शकता, म्हणजे ते काही त्यांचं प्रॉपर अरेंजमेंट आहे तर ते 21 दिवसावरनं वाढवून 25 दिवसांवरती केलेलं आहे। आता हे जे आहे तर ती गॅसची तस्करी म्हणजे गॅसचा साठा, भरपूर लोक ब्लॅकनं गॅसच्या टाक्या विकत असतात, त्याला आळा घालण्यासाठी खरं तर सरकारनं केलेलं आहे। परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की गॅस जो आहे ना तर तो 4 भागांमध्ये दिला जातो। पहिला असतो की टोटल पुरवठा। टोटल पुरवठ्यामध्ये काय असतं की घरगुती गॅस आणि इंधन याच्या जे गाड्या CNG हे गॅसवर चालणाऱ्या गाड्या ह्यांच्यासाठी गॅस पुरवठा असतो। त्यानंतर असतो की खत फॅक्टऱ्या ज्या असतात, खत बनवण्यासाठी सुद्धा गॅसचा वापर केला जातो तर त्या ठिकाणी सुद्धा गॅस देण्यात येत असतो। तर आता तो जो गॅस आहे तर तो 70% पुरवला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे। तिसरा जो पुरवठा असतो तो मोठे उद्योगांमध्ये सुद्धा गॅसच्या टाक्यांची गरज असते आणि त्या ठिकाणी सुद्धा 100 पैकी 80% पुरवठा करण्यात येईल असं सरकारचं म्हणणं आहे। आणि चौथा जो पुरवठा आहे तो हॉटेल इंडस्ट्री, कमर्शियल हॉटेल इंडस्ट्री जिथं असते जी आहे त्याच्यासाठीचा तो पुरवठा असतो। आता त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलंय की 80% साठा म्हणजे पुरवठा हा सरकारकडनं करण्यात येणार आहे। आता हे जरी सरकारचं स्टेटमेंट असलं तरी सुद्धा जे आपण गॅस जिथून घेतो ते युद्धच त्या देशांमध्ये चालले, त्यामुळे जोपर्यंत ते युद्ध थांबणार नाही तोपर्यंत गॅसचा सप्लाय जो आहे तो सुरळीत चालू होणार नाही। आणि त्यामुळे आपल्याकडे जरी आता सरकारचं काय म्हणणं आहे की आपल्याकडे पुरेसा इंधन साठा आहे, गॅसचा साठा आहे, ऑइलचा साठा आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये। इंटरनेटवर ज्या काही अफवा आहेत किंवा जे काही स्टेटमेंट्स आहेत त्याला बळी पडून पॅनिक होऊ नये, कारण की लोकांनी अक्षरशः पेट्रोल डिझेलच्या पंपांच्या बाहेर रांगा लावलेल्या आहेत, गॅसच्या टाक्या भरून ठेवत आहेत। तर असं काही करण्याची गरज नाही। परंतु खरा जर विचार केला तर जो गॅसचा
आपल्याकडे जरी साठा असला आणि पर्यायी देश असतील, अमेरिका झालं, दुसरे देश झालं, तर ते आपल्याला त्यांच्या इंधन साठ्यातलं इंधन आपल्याला देणार आहेत असं ते म्हटलेले आहे. परंतु हार्मोजची सामुद्रधुनी बंद असेल, विमानं बंद असतील, तर आपण ते आणणार कसं, हा पण प्रश्न पडतोय. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी की जोपर्यंत युद्ध थांबणार नाही आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत होणार नाही, तोपर्यंत पुरवठा जी सप्लाय चेन आहे ती व्यवस्थित चालू होणार नाही आणि तुटवडा होतच राहणार. आता सध्या 70 ते 80 रुपयांनी गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत आणि हॉटेल मालकांचं म्हणणं आहे की आम्ही वाढलेल्या किमतीसुद्धा द्यायला तयार आहे, परंतु आम्हाला गॅसचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. ऐन लग्न सराई, इव्हेंट्स, कार्यक्रम यामध्ये तुम्ही गॅसचा सप्लाय थांबवताय म्हणजे आमच्या जे काही हे आहे उद्योग आहे त्याच्यावरती त्याचा वाईट परिणाम होतोय असं हॉटेल असोसिएशनचं म्हणणं आहे. तर आता हे जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत होणं अशक्य आहे. कारण की आता जर पाहिलं तर मुंबईची जी बाजारपेठ आहे, भाजी मार्केट आहे, ते पूर्ण डाऊन झालेलं आहे. कारण की आपला जो भाजीपाला एक्सपोर्ट होत होता तर तो एक्सपोर्ट व्हायचा थांबला आहे. त्यामुळे आता डिमांड कमी आणि सप्लाय जास्त अशी वेळ आलेली आहे. आतापर्यंत सप्लाय कमी आणि डिमांड जास्त अशी वेळ भारतावर होती, परंतु आत्ता भाजीपाला जर तुम्ही बघितला तर तो स्वस्त झालेला आता दिसेल. भाजीपाला स्वस्त होईल कारण की तो एक्सपोर्ट होत नाही आहे. बाकीच्या ज्या किमती आहेत गोष्टींच्या त्यासुद्धा कमी होऊ शकतात, परंतु इंधन महागलं तर ट्रान्सपोर्टेशन महागतं, ट्रान्सपोर्टेशन महागलं तर बाकी गोष्टी आपोआपच महाग होत असतात. आता युद्ध जरी अखाती देशांमध्ये चाललेलं असेल, मिडल ईस्ट देशांमध्ये चाललेलं असेल, अमेरिका, इस्रायल, इराणमध्ये चाललेलं असेल, तरीसुद्धा त्याचा जो फटका आहे तो संपूर्ण जगावर बसत असतो आणि पूर्ण जागतिक आर्थिकरण असेल, राजकारण असेल, हे याच्यामुळे चिंतेमध्ये येत असतं. जागतिक लेवलवरती अशांतता असणं हे संपूर्ण जी आपली सिस्टम असते किंवा संपूर्ण जे काही आपलं आर्थिकरण असतं त्याच्यावर डायरेक्ट त्याचा परिणाम होत असतो. कारण की एकाशी एक असं इंटरकनेक्टेडच सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या सर्व प्रकरणावरती तुमचं काय मत आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे, नक्की खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.